नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए प्लस ट्युशन्समध्ये. मी तुमचा मित्र गणेश खटकाळे सर. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, आपण पहिल्या लेक्चरमध्ये मॅथमॅटिकल लॉजिकबद्दल शिकलेलो होतो. मित्रांनो, जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितलेला नसेल, तर माझी तुम्हाला विनंती आहे, क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये बघून घ्या. तर हा आपला चॅनल आहे आणि इथं आपण मॅथमॅटिकल लॉजिकचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण लॉजिक काय आहे, स्टेटमेंट कशाला म्हणायचं, सेंटेन्स कशाला म्हणायचं, क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. तर पण मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती राहील, की एकदा क्वेश्चन नंबर पहिलं लेक्चर बघून घ्यावं आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू केला तर बेटर राहील. तर मित्रांनो, आपण आज लॉजिकचा क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. तर आपण आज लॉजिकचा एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. तर ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 1.1 चा क्वेश्चन नंबर 1 बघितलेला आहे. तर एक्सरसाइज 1.1 चा क्वेश्चन नंबर 1 झाल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2 बघायचा आहे. तर मित्रांनो, क्वेश्चनचं नाव आहे, क्वेश्चन एकदा वाचून घ्या व्यवस्थित. त्याच्या अगोदर आपण जरासं क्लासबद्दल माहिती करून घेऊ. ज्यांचा पहिलाच व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, कोपरगाव तालुक्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून अत्यंत कमी फीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवणारं एकमेव क्लास म्हणजे आपलं ए प्लस ट्युशन्स. मित्रांनो, हे आपले काही मागील वर्षाचे रिझल्ट्स आहेत. सर्व ग्रामीण भागातीलच विद्यार्थी आहेत. जर आपल्याला ही ऑफलाईन क्लासेस जॉइन करायचे असतील, तर आपल्या ह्या 3 ब्रांचेस आहेत. एस.एम. कॉलेज समोर आपली ब्रांच आहे. या ॲड्रेसवरती तुम्ही येऊन संपर्क साधू शकतात. एक ब्रांच आपली सासनळी गावामध्ये आहे आणि एक 8वी, 9वी, 10वी साठी संजीवनी कारखान्यावरती आपली एक ब्रांच आहे. अशा आपल्या टोटल 3 ब्रांचेस आहेत मित्रांनो ए प्लस ट्युशनच्या. तर आपण कंटिन्यू करूया आपलं लॉजिक, मॅथेमॅटिकल लॉजिक. क्वेश्चन नंबर 2 पासून आपण आज पुढे जाणार आहोत. तर मित्रांनो, लॉजिकबद्दल आपण बघितलं होतं. लॉजिकला आपण रिझनिंग असं पण म्हणतो. लॉजिक म्हणजे आपली विचार करण्याची क्षमता, एखाद्या गोष्टीचं मागचं कारण शोधण्याची क्षमता. आपण याच्यामध्ये पहिल्या क्वेश्चनमध्ये ग्रामर बघितलं होतं. त्याच्यात आपण स्टेटमेंट कशाला म्हणायचं, सेंटेन्स कशाला म्हणायचं, व्हिडिओमध्ये डिटेल दिलेलं आहे मी. तरी पण आपण एकदा बघून घ्यावं, ही आपणास विनंती. तर क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. क्वेश्चन 2 त्या ठिकाणी वाचून घ्यायचं सगळ्यांनी. काय क्वेश्चन नंबर 2? तर क्वेश्चन नंबर 2 आहे आपला, की राइट द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली. तर पहिल्यांदा काय विचारले ते बघूया आपण. ते म्हणतात की कंपाउंड स्टेटमेंट. काय म्हणतात ते? कंपाउंड स्टेटमेंट. पहिलं असतं स्टेटमेंट. ठीक आहे. मित्रांनो, आता स्टेटमेंट म्हणजे काय? जे एकटं आहे. जसं मी जर म्हटलं, बघा याच ठिकाणी आपण पहिला क्वेश्चन बघूया, की नागपूर इज इन महाराष्ट्र. हे एक स्टेटमेंट आहे, की नागपूर महाराष्ट्रात आहे. ही एक काय आहे? स्टेटमेंट आहे. आणि चेन्नई इज इन तामिळनाडू. हे दुसरं स्टेटमेंट आहे. तर अशी टोटल किती सेंटेन्स स्टेटमेंट आहे आपल्याकडं? 2 स्टेटमेंट आहे. आता ते ट्रू आहे, फॉल्स आहे, ते नंतरची गोष्ट आहे. पण ही 2 स्टेटमेंट आहे की नाही? तसं हे ट्रू स्टेटमेंट आहे की नाही? आणि हे 2 वाक्य एकमेकाला जोडलेले आहेत. 2 वाक्य एकमेकाला काय जोडले आहेत? 2 वाक्य एकमेकाला काय केलेले आहेत? जोडलेले आहेत. तर ज्यावेळेस 2 स्टेटमेंट एकत्र येतात, ज्यावेळेस 2 वाक्य एकत्र येतात, तेव्हा ते कशाने तरी जोडावे लागतात. बरोबर? आणि जोडल्याच्या नंतर आपण त्यांना म्हणतो कंपाउंड स्टेटमेंट. काय म्हणतो आपण त्याला? कंपाउंड स्टेटमेंट. तुम्ही म्हणाल सर नाही समजलं. तर एक साधं आपण एक्झाम्पल घेऊ. पहिलं आहे की राजू इज टॉल आणि दुसरं वाक्य आहे राजू इज स्मार्ट. बरोबर आहे. मग ते 2-2 वेळेस म्हणण्याच्या ऐवजी मी असं पण म्हणू शकतो की नाही राजू इज टॉल अँड स्मार्ट. म्हणजे मी काय केलं? 2 वाक्य एकमेकाला जोडले, 2 स्टेटमेंट जोडले. बरोबर आहे. म्हणजे काय तयार झालं आता? कंपाउंड स्टेटमेंट. तर मग थोडक्यात एवढंच ध्यानात ठेवा, की कंपाउंड स्टेटमेंट म्हणजे 2 वाक्य एकमेकाला काय केले असतात? जोडलेले असतात. बघा भाषा आपण अशीच शिकतो. पहिल्यांदा आपण काय बोलतो? लहानपणी आठवड्याभर काय होतं? पहिले 1 ते 2-3 वर्षामध्ये आपण छोटे-छोटे, साधे-साधे शब्द बोलतो. शब्द बोलल्याच्या नंतर काय करतो आपण 2-3 शब्द बोलतो. जोडाक्षर बोलायला लागतो. मग एक वाक्य बोलतो. नंतर आपण कंपाउंड स्टेटमेंट बोलतो. म्हणजे काय? अनेक वाक्य एकत्र करून बोलतो. तर ज्यादा कॉम्प्लिकेटेड करायचं नाही आपल्याला. कंपाउंड स्टेटमेंट म्हणजे काय? तर 2 वाक्य एकमेकाला जोडलेली असतात. आणि कंपाउंड स्टेटमेंट म्हणजे 2 जोडलेली वाक्य. आता तुम्हाला सर 2 वाक्य जोडायची, बरोबर? मग जोडण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काय पाहिजे? तर 2 वाक्य जोडणाऱ्या गोष्टीला म्हणतो आपण लॉजिकल कनेक्टिव्ह. काय म्हणतो आपण त्याला? लॉजिकल कनेक्टिव्ह. आणि मित्रांनो,
दोन वाक्य जोडण्यासाठी आपल्या ग्रामरमध्ये टोटल 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. जसं मी म्हटलं, की महेश हुशार आहे आणि श्रीमंतही आहे. हुशार आहे आणि श्रीमंत. मग आणि जो शब्दाचा वापर केला, याने दोन वाक्य जोडले की नाही? आणीला आपण मराठीत काय म्हणणार? इंग्लिशमध्ये काय म्हणणार? अँड म्हणणार. तर अँड हे आपलं झालं पहिलं कनेक्टिव्ह, ज्याने दोन स्टेटमेंट जोडणार आहे. सिंपल ठेवा एकदम लेक्चर, काही अवघड करायचं नाही आपल्याला. अँड म्हणजे काय? सॉरी, कनेक्टिव्ह म्हणजे काय? जे दोन वाक्यांना जोडतं. किती कनेक्टिव्ह मॅथमध्ये? 5 कनेक्टिव्ह. पहिला कनेक्टिव्ह कोणता? अँड. अँड म्हणजे काय? मराठीमध्ये आपण आणि म्हणतो, आहे की नाही? दुसरं घेऊ आपण किंवा. किंवा म्हणजे काय? ऑर. आहे की नाही? आपली आई म्हणते आपल्याला, "तू एक अभ्यास कर किंवा काहीतरी काम कर." किंवा. किंवा म्हणजे काय? ऑर. हे दोन कनेक्टिव्ह झाले बघा. पहिलं काय? वाक्य जोडणार अँड. दुसरं काय? ऑर. तिसरं आहे आपल्याकडं कंडिशनल किंवा त्याला मी म्हणत असतो इम्प्लिकेशन. काय म्हणतो त्याला? इम्प्लिकेशन. जर अभ्यास केला तर चांगले मार्क पडतील. अजून एक असतं डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन. आता याची मीनिंग काय आहे? काय नाही हे सर्व आपण बघणार आहोत. डबल इम्प्लिकेशन. ठीक आहे. वरचा शब्द आहे खाली परत. इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन आणि 5वं आहे निगेशन. तर मित्रांनो, अशी त्या ठिकाणी 5 काय आहेत? आपल्याकडे कनेक्टिव्ह आहेत. पहिलं कोणतं? बोला. अँड. दुसरं काय? ऑर. तिसरं इम्प्लिकेशन. चौथं डबल इम्प्लिकेशन. हा शब्द खाली स्पेलिंग मावली नाही म्हणून मी शॉर्ट लिहिला आणि 5वं काय? निगेशन. तर मित्रांनो, आता आपण हे कनेक्टिव्ह बघूया. जर आपल्या क्वेश्चनमध्ये जाऊ एंट्री करूया आणि क्वेश्चनमध्ये कनेक्टिव्ह बघूया. बघा बरं, पहिल्या वाक्यामध्ये मला सांगा, फक्त कनेक्टिव्ह सांगा, की 2 वाक्य आणि त्याच्यात कशाने जोडलेले आहेत? बघा बरं. अजून एक गोष्ट सांगायची राहील तुम्हाला. निगेशन म्हणजे 2-3 शब्द असतात. जसं नॉटला आपण निगेशन म्हणतो. नॉट आहे, नायदर आहे. नायदर नॉर होतं बघा आपल्याला ग्रामरमध्ये. नायदर, नॉर हे सगळे काय आहेत? हे निगेशन आहेत. निगेशन म्हणजे आहे की नाही? बरं ठीक आहे. आता लक्ष द्या. अँड झालं, ऑर झालं, डबल इम्प्लिकेशन झालं. डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय मित्रांनो? तर डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ आणि देन. सॉरी, इम्प्लिकेशन म्हणजे काय? इफ आणि काय? देन. इफ आणि देनला काय म्हणतो आपण? इम्प्लिकेशन. बरोबर? आणि डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय? इफ अँड ओन्ली इफ. तर आपण काय करूया? याचं जे काही नाव आहे, ते नाव काढूया. हं, बरं ठीक आहे. खाली पण याचे नावं काढून घेऊया. नावं पुढे देतो वाटलंस तर मी. आपण यांचे काय करूया? ठीक आहे. सॉरी, थोडा वेळ द्या मला. अँड ऑर काय म्हटलं मी तुम्हाला? इम्प्लिकेशन. आहे का नाही? इम्प्लिकेशन म्हणजे काय? इफ आणि काय? देन. डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय? इफ अँड ओन्ली इफ. आहे का नाही? आणि निगेशन म्हणजे काय? आताच तुम्हाला खाली लिहून दिलं मी काय? नॉट, नायदर, नॉर हे काय झाले? निगेशन झाले. आहे का नाही? नॉट, नॉर, नायदर हे काय झाले? निगेशन झाले. ठीक आहे. तर बघा 5 कनेक्टिव्ह असतात. अँड, ऑर, इफ अँड देन, इफ अँड ओन्ली इफ, ज्याला आपण इम्प्लिकेशन म्हणतो, याला डबल इम्प्लिकेशन म्हणतो. नॉट, नार, नॉयदर ही 5 जण असतात. तुम्ही आता थोडं ध्यान द्या. थोडासा वेळ लागेल तुम्हाला लेक्चर समजून घ्यायला. तर मला सांगा आता पहिलं वाक्य कशाने जोडलेलं आहे आपण? हे बंद करून टाकूया आपण जरा. बरं, पहिलं वाक्य कशाने जोडलेलं आहे आपण? कशाने जोडलेलं आहे? अँड. बघा ओळखा बरं पहिल्या वाक्यामध्ये कोणतं कंपाऊंड कोणतं कनेक्टिव्ह आहे? अँड. बरोबर. दुसऱ्या वाक्यामध्ये कोणतं आहे? ऑर. बरोबर नाही? हे पहिलं वाक्य, हे दुसरं वाक्य दोघांना ऑरने जोडलेलं आहे. तिसरं वाक्यात बघा बरं यांच्यापैकी कोण आहे? द अँगल इज राइट अँगल. बघा बरं काय दिसतं आपल्याला याच्यामध्ये? कोणतं कनेक्टिव्ह आहे? चेक करा. बरोबर आहे. पहिल्या वाक्यामध्ये अँड आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये ऑर आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये काय? इफ अँड ओन्ली इफ. चौथ्या वाक्यामध्ये कोण कनेक्टिव्ह आहे? तर मित्रांनो, नायदर आणि कोण आहे? नॉर. बघा तिथं नायदर नॉर. बरोबर आहे की नाही? चौथ्या वाक्यामध्ये कोणतं कनेक्टिव्ह आहे आपल्याकडं? नायदर आणि नॉर. बरोबर. मग मला सांगा आता कनेक्टिव्ह ओळखता येतं सगळ्यांना? बोला. पहिल्या वाक्यामध्ये कोण आहे? अँड आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये कोण आहे? दुसऱ्या वाक्यामध्ये कोण आहे? ऑर आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये इफ अँड ओन्ली इफ. चौथ्या वाक्यामध्ये नायदर नॉर. पाचव्या वाक्यामध्ये कोण आहे? तर इफ आणि कोण आहे? देन. कोण आहे? इफ आणि देन. बार. सहाव्या वाक्यामध्ये कोणतं कनेक्टिव्ह आहे? इफ अँड ओन्ली इफ. सातव्या वाक्यामध्ये कोण आहे? नॉट आहे. अजून कोण आहे? बट आहे. जसं अँड असतो तसंच बट असतो. जसं अँड आहे तसंच त्याला काय म्हणू शकतो आपण? बट पण म्हणू शकतो, आहे की नाही? एकच धरा तुम्ही थोडा वेळ, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे सर. तर थोडं-थोडं ध्यानात आलेलं आहे.
की टोटल 5 कनेक्टिव्ह असतात. अँड, ऑर, इफ आणि देन, इफ अँड ओनली इफ, आणि हा एकत्रच आहे, एकच ग्रुप आहे हा, नॉट नॉर नायदरचा. बरोबर नाही? बर, ठीक आहे मित्रांनो. तर सर थोडं थोडं कळालंय आम्हाला नक्की आता थोडंसं, की 2 वाक्य जोडण्याची जबाबदारी असते कोणावरती? कनेक्टिव्ह वरती. 5 प्रकारचे कनेक्टिव्ह आहेत सर. अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली, आणि हे निगेशन वाले ती नॉट नॉर नायदर. आणि आम्हाला ते ओळखता पण यायला लागले. जसं पहिल्या वाक्यामध्ये कोण होतं? अँड, दुसऱ्यामध्ये कोण? ऑर, तिसऱ्यामध्ये इफ अँड ओनली, चौथ्यामध्ये नॉट नॉर नायदर. ते आहे की नाही त्या पद्धतीची. इथं इफ आणि कोण? देन, इथं इफ अँड ओनली, इफ, इथं नॉट आणि काय? बट. तर यांना म्हणतात मित्रांनो कंपाऊंड स्टेटमेंट. बरं, आता कशी लिहायची आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट? कंपाऊंड स्टेटमेंट लिहायचे सिम्बॉलिकली. कशी लिहायचे? सिम्बॉलिकली. हे कोणत्या फॉर्म मध्ये दिलंय? आपल्याला व्हर्बल फॉर्म मध्ये दिलंय. कोणत्या फॉर्म मध्ये दिलंय? व्हर्बल फॉर्म मध्ये. आहे की नाही? आता हे सिम्बॉलिक फॉर्म काय असतो? थोडंसं आपण त्याच्यावरती काम करूया. मित्रांनो, तुम्ही रोडने कधी ट्रॅव्हल केलेला असणार आहे. है की नाही? एखाद्या ठिकाणी जर वळणाचा रोड असेल, तर जुन्या काळात बघा काय लिहिलेलं असायचं त्या ठिकाणी. समजा तुम्ही रोडने चाललेला आहात, टू व्हीलर गाडीवरती आहात, आणि रोड जो आहे तो वळणाचा आहे. तो वळणाच्या रोडच्या ठिकाणी काय लिहिलेलं असतं मित्रांनो? तर त्या ठिकाणी लिहिलेलं असतं बघा, अशा पद्धतीचा रोड आहे समजा, बरोबर आहे, आणि ते एक पाटी लावलेली असते रोडवरती. का लिहिलं असतं पाटीवरती? आठवा बरं जरा थोडंसं. का लिहिलं असतं पाटीवरती? त्या पाटीवरती लिहिलेलं असतं काय? पुढे अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा. आहे की नाही? ही जी थेरॉटिकल माहिती आहे व्हर्बल फॉर्म मध्ये मित्रांनो. कोणत्या फॉर्म मध्ये? व्हर्बल फॉर्म मध्ये. आता याचे काय तोटे आहेत? ते याला वाचायला खूप वेळ लागतो. सगळ्यांना ती भाषा वाचता येईल असं काही नाही. आहे की नाही? याला अजून एक काय पर्याय आहे? जर समजा मित्रांनो, की ह्याच रोडच्या शेजारी आपण अशा पद्धतीने एक मार्क दिला, आणि त्या मार्कवरती एक आपण असा एरो केला. तर याचा सुद्धा काय मिनिंग होतो मित्रांनो एरोचा? हा एरो काय दाखवतो असा? तेच मिनिंग आहे मित्रांनो. काय? की पुढं वळणाचा रस्ता आहे. वाहने काय करा? सावकाश चाला. मग हे जे वरती आहे थेअरीमध्ये लिहिलेले आहे, की पुढे अपघाती, पुढे वळणाचा रोड आहे, रस्ता आहे. आहे की नाही? हे जे लिहिलेलं आहे पूर्णपणे मराठीमध्ये, हे कोणत्या फॉर्ममध्ये? व्हर्बल फॉर्ममध्ये. आपल्याला कसं लिहायचं आहे? सिम्बॉलिकलमध्ये. मग तुम्हाला तेवढं कळलं असेल, की व्हर्बल फॉर्म मोठा असतो, शब्दांमध्ये असतो. सिम्बॉलिक फॉर्म कसा असतो? छोटा असतो. बरोबर आहे? मग मला सांगा, हे 2 वाक्य जे आहेत, हे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत? सध्या व्हर्बल फॉर्ममध्ये आहेत. आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत? कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचे? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. बरं. मग आता त्यासाठी आपल्याला चिन्ह पाहिजे आहेत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कनेक्टिव्ह दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? कनेक्टिव्ह दिलेले आहेत. ठीक आहे. तर मी त्या ठिकाणी आता तुम्हाला कनेक्टिव्ह बद्दल थोडंसं सांगणार आहे. ध्यान द्या माझ्या. आता टेबल वगैरे दिलेले आहे त्यांचे, पण मी ते नंतर बघूया आपण. पहिला जो कनेक्टिव्ह आहे अँड, त्यासाठी सिम्बॉल आहे उलटा व्ही काढायचा मित्रांनो, ज्याला आपण कंजंक्शन म्हणतो. काय म्हणतो त्याला? कंजंक्शन. कारण तो जोडणारं, जोडायचं काम करतो तो. 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतो, आहे की नाही? त्याला काय म्हणतो? कंजंक्शन. जसं मी टीचर आहे आणि इंजिनियर आहे. म्हणजे 2 गोष्टी काय केल्या? जोडलेल्या आहेत. दुसरा आहे आपला काय? ऑर. ऑरला आपण काय म्हणतो मित्रांनो? डिसजंक्शन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? डिसजंक्शन असं म्हणतो. बरोबर आहे? इफ आणि देन, याला मी ऑलरेडी नाव लिहिलं होतं अगोदर. याला काय म्हणतो आपण? इम्प्लिकेशन म्हणतो. नंतर काय आपला इफ अँड ओन्ली इफ, याला काय म्हणतो आपण? डबल इम्प्लिकेशन. याला काय म्हणतो आपण? डबल इम्प्लिकेशन. बघा, हे कनेक्टिव्ह आहे, हे त्यांचे सिम्बॉल आहेत, आणि शेवटी आहे निगेशन वाला आहे की नॉट, नायदर, नॉर वाले. याला आपण काय म्हणतो? निगेशन म्हणतो. काय म्हणतो आपण याला? निगेशन. ठीक आहे. तर व्हिडिओ ऑलरेडी मी क्लासमध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आपल्याला फक्त काय करायचंय? रिवाइज करायचं आहे. हो मित्रांनो, सदर व्हिडिओ हे ए प्लस मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या रिव्हिजनसाठी आहात. जरी तुम्ही ए प्लस मध्ये जरी नसाल, तरी माझी तुम्हाला विनंती आहे की सदर व्हिडिओचा पूर्ण अभ्यास करावा. नक्कीच तुम्हाला थोडीफार काहीतरी 10-20% तरी मदत होईल, अशी मी अपेक्षा बाळगतो. ठीक आहे. तर अँड, बट एकच असतात. अँडच म्हणतो मी थोडं. त्याला उलटा व्ही काढतात. अँडचं काय नाव आहे? सिम्बॉलचं नाव काय? कंजंक्शन. ऑरसाठी व्ही काढतात. त्याला काय म्हणतात? डिसजंक्शन. इफ अँड देनसाठी काय दाखवतात? एरो. त्याला काय म्हणतात? इफ अँड इम्प्लिकेशन. आणि डबल एरो जर असेल, आहे की नाही? इफ अँड ओन्ली इफसाठी डबल एरो घेतो आपण. त्याला काय म्हणतात? डबल इम्प्लिकेशन. नॉट, नॉर, नायदरसाठी आपण निगेशन वगैरे काढत असतो. जरी बेसिक क्लिअर झाला असेल, तर पुढे जाऊया. आपण हे आता ध्यानात ठेवा बरं. ठीक आहे. आता रोड, व्हर्बल फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म, याचं जर आपण, ठीक आहे नाही, टाटा बाय बाय करूया. बरं. आता मला सांगा, पहिला क्वेश्चन सांगा आपण या केसमध्ये. जो पहिला क्वेश्चन आहे तो घेण्याचा प्रयत्न करूया. 2 पॉइंट एक्सरसाइज 2 पॉइंट. बोला. काय पहिलं क्वेश्चन आहे? काय पहिला क्वेश्चन आपला? बरं. बारीक ध्यान द्या बरं. एकदम बेसिक पासून सांगणार तुम्हाला मी, की नागपूर जे आहे,
ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि चेन्नई काय आहे? तमिळनाडूमध्ये आहे. बरं, ठीक आहे. तर हा आपला प्रश्न आहे मित्रांनो. लक्ष द्या आता. मित्रांनो, तर पहिलं जे स्टेटमेंट आहे आपण त्याला पी ने म्हणूया, पी ने डिनोट करूया आणि दुसऱ्या स्टेटमेंटला काय म्हणूया आपण? क्यू म्हणूया. बरं, ठीक आहे. काय आहे पहिलं स्टेटमेंट आपलं? की नागपूर काय आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. हे काय झालं आपलं? पी. ठीक आहे. काय दुसरं स्टेटमेंट आपलं? की चेन्नई जे आहे ते काय आहे? तमिळनाडूमध्ये आहे. याला काय म्हणतो आपण? क्यू. ठीक आहे. आणि मला सांगा आता पी आणि क्यू याच्यामध्ये कोणतं कनेक्टिव्ह आहे? तर ऑर आलेला, अँड आलेला आहे. सॉरी, काय आलेला आहे? अँड आलाय. अँडचा सिम्बॉल काय आहे? कंजंक्शन म्हणजे उलटा व्ही आहे. मग आता मी काय करणार याच्यामध्ये? अशा पद्धतीने टाकून देणार. संपलं. हो मित्रांनो, एवढाच तो काय होता? क्वेश्चन होता. समजलंय का? जरी तो ऑर असतं तर काय केलं असतं मी? उलटा व्ही टाकला असता. डिसजंक्शन. जरी इथं इफ पण देणं असतं, इथं इफ असतं, इथं देणं असतं, तर मी काय घेतला असता? एरो घेतला असता. बरोबर आहे? अशा पद्धतीने समजलं असेल तर आपण ऍड होतं म्हणून ऍडचा काय टाकला? सिम्बॉल टाकला. तर पहिल्या वाक्याला आपण पी म्हणायचं, दुसऱ्या वाक्याला क्यू म्हणायचं आणि दोघांमध्ये काय टाकायचा? सिम्बॉलिक फॉर्म टाकायचा. बरं याच्यामध्ये एक काळजी घ्यायची मित्रांनो, की ज्यावेळेस आपण पी आणि क्यू लिहिणार आहे, तर ते जे दोन्ही स्टेटमेंट आहे ते मिनिंगफुल राहिले पाहिजे. मिनिंगफुल म्हणजे काय? तर ते पूर्ण वाक्यामध्ये आलं पाहिजे. आता हे पहिलं क्वेश्चन पूर्णच आहे, पण मी पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. जसं इथं जर असतं, नागपूर अँड पुणे इज इन महाराष्ट्र. तर आपल्याला 2 वाक्य कशी बनवावी लागले असते? नागपूर इज इन महाराष्ट्र, पुणे इज इन महाराष्ट्र. तर आपल्याला वाक्य लिहिताना कधी पण काय करायचे? पूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर स्क्रीनशॉट काढू शकता जर तुम्हाला समजलं असेल. जाऊया पुढे आपण. ठीक आहे. बरं. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. ठीक आहे. व्हिडिओ जर स्लो होत असेल तर 1.25 किंवा 1.50 वरती तुम्ही बघू शकता. जर क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. काय क्वेश्चन नंबर 2 मध्ये मित्रांनो? की ट्रायंगल इक्विलॅटरल आहे. आता बघा मी इथं काय सांगतो तुम्हाला. पहिलं वाक्य पी म्हणणार, दुसऱ्या वाक्याला काय म्हणणार आपण? क्यू म्हणणार. इथून स्क्रीन आपण इथून काय करणार आपण? पहिलं वाक्य घेण्याचा प्रयत्न करू. काय पहिलं वाक्य? ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ठीक आहे सर. आता मला सांगा, हे जे दुसरं वाक्य आहे. काय दुसरं वाक्य? आयसोस्केलस. कोण आयसोस्केलस? काही याची कल्पना आहे का आपल्याला? नाही. तर मी तुम्हाला हे सांगतोय वाक्य ज्यावेळेस तुम्ही ब्रेक करशाल त्यावेळेस ते मिनिंगफुल पाहिजे. ते पूर्ण पाहिजे बरं. रिव्हिजनमध्ये आहे नाही क्लासमध्ये आपण डिस्कस केले ऑलरेडी. पण तरी पण रिव्हिजनमध्ये तुम्हाला परत एकदा सांगतो, की वाक्य कसं पाहिजे? कसं पाहिजे? पूर्ण पाहिजे. तर मग मी काय करणार? वरची जी फ्रेज आहे ती खाली घेतो मी. परत एकदा बघा. ट्रायंगल इज बघा बरं वाक्य आता ते मिनिंगफुल झालं की नाही? मग ब्रेक करताना मी कसं ब्रेक केलं? ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि ट्रायंगल इज काय? आयसोस्केलस. नुसतं आयसोस्केलस म्हणलं तर त्याला काही मिनिंग राहील का? नाही. मग आपला पी आहे, दुसरा काय आहे? क्यू आहे. मध्ये कोणतं कनेक्टिव्ह आहे? ऑर. बघा बरं काय होतं ऑरचा सिम्बॉल? सर व्ही काढायचा. ज्याला आपण डिसजंक्शन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? डिसजंक्शन. मग ऑर आहे म्हणून मी व्ही काढला आणि इथं हा प्रश्न काय झाला आपला? संपला. येतंय का काही डोक्यामध्ये? बघा बरं. अँडला उलटा व्ही काढतात, ऑरला काय काढतात? व्ही काढतात. इफ अँड ओन्ली इफ इफ अन् देणं असेल तर काय काढतात? एरो काढतात. इफ अँड ओन्ली इफ असेल तर काय काढतात? डबल एरो काढतात. ही नॉट नॉर नायदर आली तर काय काढतात? निगेशन देतात. ठीक आहे. जो कनेक्टिव्ह असेल त्याचा सिम्बॉल टाकून द्या पी आणि क्यूच्या मध्ये. पहिल्या वाक्याला पी म्हणा, दुसऱ्याला क्यू म्हणा, दोघांमध्ये सिम्बॉल टाकून द्या. इतकं सोपं काम आहे. जायचंय पुढं. ठीक आहे. ऑलरेडी बघा व्हिडिओ व्हिडिओ खूप मोठा होत आहे, पण तरी पण आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. तिसरा क्वेश्चन घेऊया आपण. काय म्हणलं त्यांनी? तिसऱ्या क्वेश्चनमध्ये सांगा बरं मला. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये ते काय म्हणतात? द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओन्ली इट इज मेजर ऑफ काय? 90 डिग्री. याला आपण काय करूया? सोडवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर मित्रांनो, पहिल्या वाक्याला मी म्हणतो पी, दुसऱ्या वाक्याला काय म्हणायचं आपण? क्यू. ठीक आहे. तर मला सांगा, पहिलं वाक्य काय राहील बरं याच्यामध्ये? पहिलं वाक्य काय राहील आपलं? द अँगल इज राईट अँगल. बरोबर? ठीक आहे. कारण हे बघा इथे या ठिकाणी जो काही इफ अँड ओन्ली इफ आहे. हा जो इफ अँड ओन्ली काय आहे? इफ आहे. हा पूर्णच्या पूर्ण लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. याच्या मागं आणि याच्या पुढं, याच्या मागं पहिलं वाक्य आहे आणि याच्या पुढं काय आहे? दुसरं वाक्य आहे. याच्या मागं पहिलं वाक्य आहे आणि याच्या पुढं काय आहे? दुसरं वाक्य आणि याने दोन्ही वाक्यांना जोडलेलं आहे. मग मला सांगा दुसरं वाक्य काय? इट इज मेजर ऑफ 90 डिग्री. आता इट म्हणजे ती सेंटेन्स होतं मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. आपल्याला इट नको इथं. इट म्हणजे कोण नेमकं? तर आपल्याला इट नाही म्हणायचं. तर इटच्या ऐवजी त्याचं नाव टाकायचं. मग मी काय म्हणणार या ठिकाणी सांगा बरं? तर या ठिकाणी मी घेणार द अँगल इज मग म्हणणार काय? किंवा द अँगल इज ऑफ
मेजर 90 डिग्री. म्हणजे पूर्ण मिनिंगफुल वाक्य झालं बघा. थोडंसं इंग्लिश ग्रामरवरती काम करा. 2 वाक्य पूर्ण पाहिजे, कंप्लीट पाहिजे बघा. हे मी वाक्य वाचलं तरी याचा अर्थ निघतो, हे वाचलं तरी याचा अर्थ निघतो. मग हे झालं पी आणि क्यू. इफ अँड ओन्ली इफ आहे म्हणून मध्ये काय घ्यायचा? त्याचा सिम्बॉल घ्यायचा. बघा बरं ऑलरेडी मी टेबलमध्ये इफ अँड ओन्ली इफचा सिम्बॉल घेतलेला आहे. बरोबर आहे का? थांबा. बाकीची विंडो मी क्लोज करतो या ठिकाणी. म्हणजे आपल्याला थोडंसं ठीक आहे. 1 मिनिट. हो. तर हा बघा हा टेबल ऑलरेडी मी पूर्ण बेसिकपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जरी क्लासमध्ये शिकवलंय तरी बाकी द्या. बघा. इफ अँड ओन्ली इफ आहे आणि हे 2 काय केले आपण? दोन्ही साईडचा एरो घेतला. मग हेच काय घेतलं तर हेच हा कनेक्टिव्ह आलाय म्हणून हा सिम्बॉल घेतला. जर हा कनेक्टिव्ह असता तर हा सिम्बॉल घेतला असता. जातोय डोक्यामध्ये? बरं. मग मला सांगा आता हे एरो आहे. नाही का? हा व्ही आहे, हा उलटा व्ही आहे. याची नावं पुढे दिलेली आहेत. ती पाठ करा व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. तर समजलं असेल तुम्हाला क्वेश्चन. स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. बरं. पुढचा क्वेश्चन आपण आता थोडंसं स्पीडमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. काय होतं क्वेश्चनमध्ये? अँगल इज नायदर अक्यूट नॉर नॉर ऑब्टूस. सॉरी. अँगल इज नायदर अक्यूट नॉर ऑब्टूस. तुम्हाला हे माहिती आहे 90 डिग्रीपेक्षा छोटा, 90 डिग्रीपेक्षा मोठा. जो छोटा असतो 90 डिग्रीपेक्षा त्याला आपण काय म्हणतो? अक्यूट म्हणतो. जो मोठा असतो त्याला काय म्हणतो आपण? ऑब्टूस म्हणतो. अँगलचे 2 प्रकार असतात असे. ठीक आहे. तर मित्रांनो याच्या मध्ये कनेक्टिव्ह काय आहे? तर अगोदर त्याला अंडरलाईन करायचं आहे. नायदर नॉर काय आहे? कनेक्टिव्ह आहे. कनेक्टिव्ह सोडून द्या. खाली काय राहिलं आता? पहिलं वाक्य राहिलं. काय पहिलं वाक्य? नायदर नॉर घ्यायचं नाही. अँगल इज बघा. कसा आहे पहिला अँगल? अॅक्यूट. आणि कसा आहे दुसरा अँगल? ऑब्टूस. तर मी काय केलं बघा बरं. मी कनेक्टिव्ह सोडून दिले. नायदर नॉर सोडून दिलं. काय घेतलं फक्त? काय घेतलं? फक्त काय घेतलं? ठीक आहे ना, उरलेला पोर्शन घेतला. कारण नायदर कनेक्टिव्ह घ्यायचे नाही पी आणि क्यू मध्ये. मग ते कोणताही असो, इफ अँड देन असो, इफ अँड ओन्ली इफ असो, अँड असो, ऑर असो, बाकी काही पण असो. हा पहिला पी आहे, हा दुसरा काय आहे? क्यू आहे. सर नायदर आणि नॉरचा सिम्बॉल काय आहे? आम्ही विसरले टेबलमध्ये बघा. नायदर नॉर काय सिम्बॉल आहे? सर निगेशनचा सिम्बॉल आहे. आठवलं आम्हाला. ठीक आहे. मग टाकूया आपण. हे पहिलं जे आहे, हे निगेशन पी आहे आणि दुसरं जे आहे निगेशन काय आहे? क्यू आहे. बर. मित्रांनो, हे आन्सर कंप्लीट झालेलं नाही. तुम्हाला सर कसं काय? नायदर सिम्बॉल टाकला, नॉरचा सिम्बॉल टाकला. आन्सर कंप्लीट कसं काय नाही झालं? एक काम करूया. आपण जसं मराठीतून शिकवतोय, आपण इंग्लिश मराठीमध्ये ट्रान्सफर करूया. कसं वाचाल हे मराठीमध्ये? कसं वाचाल? अँगल हा अॅक्यूट नाही आणि ऑब्टूसही नाही. आणि म्हटलो आपण. जरी इथे अँड लिहिलेलं नसेल, पण आपण म्हणताना त्या आणि म्हणलो की नाही? म्हणजे नायदर नॉरमध्ये लपलेला असतो. कोण लपलेला असतो? आणि हा शब्द लपलेला असतो, हिडन असतो. लिहिलेला नसतो, हिडन असतो. म्हणून नायदर नॉर जर आलं, तर मध्ये अँडचा सिम्बॉल टाकायचा. आणि बघा बरं नायदर नॉर आलं तर पक्क ध्यान ठेवा. अँडचा सिम्बॉल टाकायचा. आणि अँडचा सिम्बॉल काय आहे? उलटा व्ही. समजलंय का? जादा कन्फ्यूज होऊ नका. नायदर नॉर जर आलं, तर त्याच्यात कोण लपलेला असतो? आणि लपलेला असतो. कोण लपलेला असतो? आणि. मग हे बघा हे नायदर सिम्बॉल, हा नॉरचा सिम्बॉल आणि अँगल हा अॅक्यूटही नाही आणि शब्द आपण मराठीमध्ये बोललो आहे की नाही? त्या आणि म्हणून काय टाकायचा त्याचा सिम्बॉल टाकून द्यायचा. कसा? उलटा व्ही. समजलंय सगळ्यांना? ठीक आहे. तर अँगल हा अॅक्यूटाई नाही आणि ऑब्टूस नाही. याच्यामध्ये काय टाकत असतात? अँडचा सिम्बॉल टाकत असतात. ठीक आहे. तर एक क्वेश्चन तुम्ही त्याच्यानंतर ट्राय करून बघा. श्याम इज नायदर रिच नॉर हार्डवर्किंग. व्हिडिओ पॉज करून हा क्वेश्चन काय करा? ट्राय करा तुम्ही त्याच्यामध्ये. मग पी कोणता आहे की क्यू कोणता आहे ते बघा. पी राहील श्याम इज रिच, क्यू राहील श्याम इज हार्डवर्किंग. नायदर नॉर जर सोडून दिला आपण तर निगेशन पी आणि निगेशन काय आहे? क्यू. तर हा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा होमवर्क करा. श्याम इज नायदर रिच नॉर हार्डवर्किंग. वाटल्यास व्हिडिओ पॉज करून लिहून तुमच्या लेवलवरती सॉल्व्ह करू शकतात. मी पुढे चालतो. ठीक. तर मित्रांनो बघा पुढचं क्वेश्चन बघूया आपण. तर थोडं फास्ट घेऊया आपण. इफ इफ in triangle ABC, if triangle ABC is right angle at B, then sorry, if triangle ABC is right angle at B, then measure of angle A plus measure of angle B किती आहे? 90 डिग्री आहे.
ठीक आहे. कनेक्टिव्ह कोणता आहे याच्यापैकी? अँड आहे, ऑर आहे, का इफ देन आहे, का इफ अँड ओन्ली इफ आहे, की नॉट नॉर नायदर आहे? क्लिअरली बघा. या ठिकाणी इफ आहे आणि या ठिकाणी काय आहे? देन आहे. म्हणजे हा कनेक्टिव्ह आहे. बरोबर आहे? मग मला सांगा आता याच्यामध्ये काय करणार आपण? पी आणि क्यू लिहिण्याचा प्रयत्न करू. कनेक्टिव्ह पहिल्यांदा सोडून द्यायची. कनेक्टिव्ह सोडून द्या. बोला पी आणि इफ आणि देन सोडून द्या. खाली राहिला पी आणि काय? क्यू. तर आपला पी जो आहे तो पी आहे. बोला काय? ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ॲट बी. ठीक आहे. आणि मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल सी, हे पूर्ण मिनिंगफुलच वाक्य आहे तसं. हे आहे आपलं काय? बी. ठीक आहे. आता मला सांगा पी आणि क्यू मध्ये इफ आणि देन हे कनेक्टिव्ह आहेत. आपल्याला ऑलरेडी माहिती टेबलमध्ये इफ आणि देनचा सिम्बॉल आहे हा. काय झाला तुमचा काय? पुढचा क्वेश्चन. समजलंय नक्की? इफ आणि ओन्ली इफ असतं मी काय केलं असतं त्याला? दोन्ही साईडला एरो काढला असता. याला म्हणतात इम्प्लिकेशन. तो कंडिशनल. हा आहे कंडिशनल. ठीक आहे. तर मित्रांनो जो कनेक्टिव्ह असेल त्याचा सिम्बॉल काय करायचं? टाकून द्यायचं पुढं. आता थोडं फास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करू आपण. हिमा दास विन्स गोल्ड मेडल. बरं, ठीक आहे. आता कनेक्टिव्ह कोणता आहे त्याला अंडरलाईन करू. कनेक्टिव्ह कोणता आहे याच्यामध्ये? इफ अँड ओन्ली. आता कनेक्टिव्ह ओळखता यायला लागले तुम्हाला. ठीक आहे. बरं, आता बघा या ठिकाणी हे पहिलं वाक्य आहे आपलं. त्याला बनवूया आपण पी. ठीक आहे. आणि हे जे दुसरं वाक्य आहे काय? इफ शी रन्स फास्ट. शी काय होईल मित्रांनो? जर वाक्याची सुरुवात आय, यू, वी, दे, ही, शी, इट, एक्स, वाय, झेड यांनी होत असेल तर ते ओपन सेंटेन्स असतं. काय असतं मित्रांनो? ओपन सेंटेन्स. जर मी तुम्हाला एवढंच जर म्हटलं की शी रन्स फास्ट तर तुम्ही कन्फ्युज होणार. शी म्हणजे नेमकं कोण? तर या ठिकाणी आपल्याला हा जो काही शी आहे याच्या ऐवजी तिचं नाव टाकावं लागेल. हिमा दासचं नाव टाकावं लागेल. ठीक आहे. तर मग मी त्या ठिकाणी म्हणू शकतो हिमा दास रन्स फास्ट. काय म्हणणार? हिमा दास रन्स फास्ट. आता काही बुकमध्ये त्या ठिकाणी शी रन्स फास्ट पण लिहिलेलं आहे. ते पण चालतं. पण ठीक आहे आपण काळजी घेऊया. आणि इथं येस लावायची गरज नाही. हिमा दास रन फास्ट असं लिहिलं तरी म्हणजे चालू शकतो. ठीक आहे. तर पी आणि काय आहे? क्यू आहे. इफ अँड ओन्ली इफ आहे. एक मिनिट. इफ अँड ओन्ली इफ आहे. म्हणून आपण त्याच्यामध्ये काय घेणार? इफ अँड ओन्लीचं सिम्बॉल घेणार. बरोबर आहे. मग काय म्हणणार आपण त्या ठिकाणी? पी घेणार, क्यू घेणार. इफ अँड ओन्लीचं सिम्बॉल म्हणजे काय करणार? डबल एरो करणार. कळलं नक्की? हे पहिल्या वाक्याला पी म्हणलं, दुसऱ्या वाक्याला क्यू म्हणलं आणि जो कनेक्टिव्ह आहे त्याचा सिम्बॉल टाकला आपण काय? डबल इम्प्लिकेशन. समजलं असेल? स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा सोल्युशन अवेलेबल असतात मित्रांनो. सोल्युशन तुम्हाला नेटवरती भेटतात. फक्त समजून घ्या. तर लास्ट क्वेश्चनकडे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. बरं, बरं. लास्ट क्वेश्चन तुमचं काय? एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इट इज द स्क्वेअर ऑफ एन काय? इंटिजर. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इट इज स्क्वेअर ऑफ एन इंटिजर. पी वाक्य, क्यू वाक्य. ठीक आहे. मला सांगा या ठिकाणी कोण कनेक्टिव्ह आहे? नॉट आहे. तो टेबल पाठ करून टाका. आणि अजून कोण आहे? बट आहे. हे दोघं जण सोडून द्या. खाली काय राहिलं? एक्स इज. बघा पुढं काय? इरॅशनल नंबर. ठीक आहे. झालं तुमचं पहिलं वाक्य. कनेक्टिव्ह घ्यायचेच नाही. परत काय म्हणतो मी त्या ठिकाणी? एक्स इज मिनिंगफुल झालं पाहिजे त्या ठिकाणी स्टेटमेंट. मला काय? अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर. बघा बरं दोन वाक्य तयार केले आपण जे पूर्णपणे कंप्लीट आहेत. स्वतःमध्येच पूर्णपणे त्यांचा अर्थ निघतो. एक वाक्य दुसऱ्या वाक्यावरती डिपेंड नाही. कारण ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं स्टेटमेंट जे आहेत ते कंप्लीट असतात आणि डिक्लेरेटिव्ह असतात. ट्रू आणि फॉल्स असतात. ट्रू आणि फॉल्सकडे आपल्याला जायचं नाही. पुढच्या क्वेश्चनमध्ये जाणार आहोत आपण. फक्त या ठिकाणी आपण दोन स्टेटमेंट दिले आणि याला नॉटला घ्यायचं नाही, बटला घ्यायचं नाही. का नाही घ्यायचं? तर कनेक्टिव्ह खाली लिहायचे नसतात. तर पी आणि क्यू घेऊ आपण. बरं पहिल्या वाक्यामध्ये हे पहिलं वाक्य पी आहे. पी मध्ये नॉट आलाय. नॉटचा सिम्बॉल काय असतो? निगेशन. बरोबर. बट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं अँड आणि बट सेम असतात. मग अँड आणि बटचा सिम्बॉल काय? सेमच आहे. चेक करा. जो बटचा सिम्बॉल आहे तोच अँडचा सिम्बॉल आहे. उलटा बी. त्याला काय म्हणतात आपण? कंजंक्शन. मग पहिल्या वाक्यामध्ये नॉट आलाय म्हणून निगेशन सिम्बॉल. दुसऱ्या वाक्यामध्ये बट आलाय म्हणून अँडचा सिम्बॉल. बघा बरं. क्लिअर झालंय सगळ्यांना क्वेश्चन नंबर 3? कोणाला काही अडचण आहे? ठीक आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी
शॉर्ट व्हिडिओ होता मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 काय केलं आहे, डिस्कस केलेला आहे. जर स्पीड तुम्ही इथपर्यंत आलाच असेल, तर तुमचा आभारी आहे. ऑफलाईन क्लासेससाठी जर कोणाला संपर्क साधायचा असेल, तर तुमच्या जवळच्या ब्रांचमध्ये A+च्या संपर्क साधू शकतात. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3, 4, 5 असंच डिटेलमध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. थँक यू.